ज्यांनी कफन चोरीचा घोटाळा केलाय त्यांनाच उमेदवारी दिली आहे असं म्हणत किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकरांवर निशाणा साधलेला आहे। पेडणेकरांना उमेदवारी म्हणजे ठाकरेंच्या भ्रष्टाचाराला पाठिंबा असं सोमय्यांचं वक्तव्य आहे। किशोरी पेडणेकर यांनी कोविड कफन बॉडी बॅग घोटाळा केला, ज्यात करोडो रुपयाचा घोटाळा झाला। त्यांच्यावर अग्रीपाडा पोलीस स्टेशन यांनी गुन्हा दाखल केला, ईडीने कारवाई केली। आता महापौर किशोरी पेडणेकर यांना उबाटाने आता उमेदवार घोषित केले आहे। याचा अर्थ असा की जे कोविड मध्ये 2000 कोटीचा घोटाळा मुंबई महापालिकेने केला, त्याला उद्धव ठाकरेचे दोन्ही हाताने आशीर्वाद होते। आमचा प्रश्न उबाटाला हा आहे की कोविड मध्ये तुमचा अर्धा डझन नेत्यांवर किरीट सोमय्यांनी तक्रार केली, गुन्हे दाखल झाले, जेलमध्ये गेले। यासाठी मुंबईकरांची माफी केव्हा मागणार? छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांचं आता बॅनर झालेले आहेत। MIM वर नाराज आहेत, कार्यकर्त्यांचा संताप दिसतोय। उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज झाले आहेत। अमरावती तिकिटाकरता इच्छुकांच्या कोलांट्या उड्या आहेत। इच्छुक उमेदवारांनी क्षणात पक्ष बदलले आहेत। 36 नगरसेवकांना आपापल्या पक्षातून डच्चू देण्यात आलेला आहे। तर माहीममध्ये भाजप उमेदवाराविरोधात शिवसेनेच्या उमेदवाराची बंडखोरी आहे। वॉर्ड क्रमांक 182 मध्ये भाजपकडून राजन पारकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर शिवसेनेकडून श्रद्धा राजेश पाटील यांनी मात्र त्यावेळी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।